अरविंद या ठिकाणी चांगली गोलंदाजी केली होती त्याने. सन्माननीय किरण कुमार गावित यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सामनावीर अरविंद याला मेडल आणि आकर्षक टी शर्ट या ठिकाणी प्रदान करण्यात येत आहे. माजी खासदार व आमचे सर्वांचे प्रेरणास्थान महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव सन्माननीय श्री निलेशी राणे साहेब उद्या संध्याकाळी या स्पर्धेदरम्यान 7 वाजता उपस्थित राहणार आहेत. आम्ही त्यांचं मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत करत आहोत. या स्पर्धेदरम्यान उपस्थित सर्व शासकीय निमशासकीय सर्व संस्थांचे पदाधिकारी, सर्व श्रमजीवी वर्ग, उद्योजक, व्यापारी मित्र हो, श्री रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव आणि मिडबाव बाजारपेठ मित्रमंडळ आयोजित या स्पर्धेचा आजचा हा 3रा दिवस श्री रामेश्वर प्रतिष्ठान आणि व्यापारी मित्रमंडळ परिवाराच्या वतीने आपणा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. हॅलो डीजे डीजे आपल्या स्पर्धेदरम्यान जिल्हा परिषद सदस्य माननीय सौ मनस्वी घारे मॅडम इथे उपस्थित आहेत. मी रामेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत करते. त्यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे आहे. डीजे हॅलो. बॉबी स्पोर्ट्स गडितामाने संघाचा 12वा खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवा. त्याचबरोबर रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ल्याचा 12वा खेळाडू समालोचन कक्षाकडे ताबडतोब पाठवा. नमस्कार. या ग्रीन पार्क मैदानावरून मी समालोचक राजेश माळवदे आपलं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. माझे सहकारी समालोचक श्याम वाकर, अमोल जमदाडे, प्रदीप देऊलकर यांच्या वतीने उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं, मान्यवरांचं, ग्रामस्थांचं आणि सर्व संघांचं आम्ही या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. श्री रामेश्वर प्रतिष्ठान आणि बाजारपेठ मित्रमंडळ मिडबाव यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी मानाची स्पर्धा म्हणून ज्या स्पर्धेकडे पाहिलं जातं ती स्पर्धा दिवस रात्र आंतरराज्य क्रिकेट स्पर्धा आजचा 3रा दिवस आणि 3ऱ्या दिवशीचा 4था सामना या ठिकाणी खेळवला जातोय. तो म्हणजे रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ले आणि बॉबी स्पोर्ट्स गडितामाने या 2 संघांमध्ये. नाणेफेकीचा कौल जातोय बॉबी स्पोर्ट्स गडितामाने संघाला आणि प्रथम ते क्षेत्ररक्षण स्वीकारतायत. रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ले ह्या संघाला प्रथम फलंदाजीला पाचारण करतायत. रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ले म्हटलं की प्रत्येक मोठ्या स्पर्धामध्ये जे नाव असतं, गोपाळ भटाच्या नेतृत्वाखाली हा संघ अनेक वेगवेगळ्या खेळाडूंना घेऊन हा संघ खेळत असतो. वेंगुर्ला तालुक्यातील म्हणण्यापेक्षा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा बलाढ्य संघ, जी नावं आपण ऐकतो ती कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र, कोल्हापूर, पुणे, मुंबईमध्ये हे खेळाडू खेळतात. एक काटेकी टक्कर आपल्याला या सामन्याच्या माध्यमातून पाहायला मिळेल. बॉबी स्पोर्ट्स गडितामाने एक बलाढ्य असा संघ. पहिलं षटक आम्ही वारंवार विनंती करतोय बॉबी स्पोर्ट्स गडितामाने आणि रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ले तर गोलंदाज बाबू भांडे आणि सलामीवीरांची जोडी मैदानात. वेंगुर्ले 12वा खेळाडू कृपया समालोचन कक्षाकडे पाठवा, वारंवार विनंती करतोय.
आम्हाला गुणलेखन करताना आणि समालोचन करताना निश्चित कसरत करावी लागते, त्यामुळे रोहित स्पोर्ट्स वेंगुर्लेचा 12वा खेळाडू कृपया समालोचन कक्षाकडे. सामन्याला सुरुवात होते. बाबू भांडे गोलंदाज. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू पुढे सरसावता मारण्याचा प्रयत्न, उसळी घेणारा चेंडू. या ठिकाणी मात्र निर्धाव बाबू भांडे चेंडू काढतोय. सलामीरांची जोडी गोपाळ बटा, ज्याला सिंधुदुर्ग जिल्ह्याचा कॅप्टन म्हटलं जातं, आणि त्याच्या साथीला प्रथमेश पवार. ही सलामीवीरांची जोडी आपण पाहतोय. आपलं पहिलं संघाच्या वतीने पहिलं षटक बाबू भांडे. पुन्हा एकदा तशाच पद्धत चेंडू सीमारेषेच्या दिशेने कूच करतोय. चेंडू जातोय वन बाउन्स, चौकार, 4 धावा. तर या चौकाराने या डावाचा पहिला चौकार हाणला जातोय प्रथमेश पवारच्या बॅटमधून. सुंदर एक आक्रमक फलंदाज, जी कातळीची नुकती स्पर्धा झाली होती त्यामध्ये उत्कृष्ट खेळ केलेला प्रथमेश. पुन्हा एकदा चेंडू दोन्ही स्टाईलने पटकावला जातोय आणि या ठिकाणी चेंडू जातोय तो सीमारेखा पार. 6 धावांसाठी षटकार. एक चौकार, एक षटकाराने धावसंख्या दुहेरी अंकात 10 धावांवर परिवर्तित होते. पुढचा चेंडू बाबू भांडे टाकण्यासाठी सज्ज. तशाच पद्धतीने चेंडू उंच टोलेजंग पटका. चेंडू सीमारेषेच्या दिशेने जातोय. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे आणि या ठिकाणी मात्र उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. 1 धाव, परत दुसरी धाव यशस्वीरित्या पळून पूर्ण केली जाते. 2 धावाने धावसंख्या परावर्तित होते. 12 धावा, बिनबाद 12. निश्चितच एक काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळेल या ग्रीन पार्क मैदानावर. 5वा चेंडू घेऊन हा चेंडू हलकेसे ग्लान्स केला जातो. 1 धाव तर निश्चित होईल आणि 1 धाव पळून पूर्ण केली जात असताना उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 13 या धावसंख्येवर पराभूत होतो. या षटकातील पुढचा म्हणजे निर्णय शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होईल बाबू भांडे. ग्रीन पार्क मैदान, श्री रामेश्वर प्रतिष्ठानची ही मानाची स्पर्धा. प्रतिवर्षी ही स्पर्धा कधी येईल याची उत्सुकता क्रीडा रसिकांना असते आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातली एक मोठी अशी स्पर्धा म्हणून गणली जाणारी स्पर्धा रामेश्वर प्रतिष्ठान बाजारपेठ मित्रमंडळ. हा सुंदर चेंडू पॉइंटच्या दिशेने टोलवला जातो. चेंडू सीमारेषेच्या दिशेने कूच करतोय. डोळ्याची पापणी लवते न लवते तोपर्यंत या ठिकाणी चेंडू सीमारेखा पार. तो 4 धावांसाठी. थँक्यू. गाजावाजा, जसं मी सांगितलं होतं, ही मानाची स्पर्धा श्री रामेश्वर प्रतिष्ठानची. नीटनेटकं आयोजन आणि हे भव्य दिव्य ग्रीन पार्कचं मैदान, यावर ही दिवस रात्र आंतरराज्य स्पर्धा. एक टायटल स्ट्रॉंग सुंदर असं रामेश्वर प्रतिष्ठानच्या नावाने आपण ऐकतोय. पहिल्या षटकाची सांगता होते बाबू भांडे. या षटकामध्ये 17 धावा खर्ची घालतोय. पुढचं षटक घेऊन येतोय, पाहूया.
समीर आपलं पहिल्या संघाच्या वतीने दुसरं षटक राऊंड विकेट पद्धतीने मारायसाठी सज्ज. हा सुंदर चेंडू, चेंडू टप्पा खातोय, थोडा खाली राहतोय, फलंदाजाला या ठिकाणी बीट केला जातोय आणि चेंडू मात्र या ठिकाणी निर्धाव. गोलंदाज समीर, सुंदर गोलंदाजी. वारंवार मोठ्या स्पर्धांमध्ये आपण समीरची गोलंदाजी पाहिली आहे. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, जोरदार टोला आणि चेंडू सरळ जातोय तो सीमारेखा पार. 6 धावांसाठी खणखणीत असा षटकार पाहतोय डीजे. सगळे अगदी घरी बसून होते, परंतु रामेश्वर प्रतिष्ठानने ही स्पर्धा जी आयोजित केली आहे याचं मुख्य कारण म्हणजे करोनाचे नियम आजही आपल्याला पाळायचे आहेत. 100% करोना आपल्यापासून दूर गेलेला नाही आहे. त्यामुळे मास्क वापरा, सॅनिटायझर वापरा आणि या स्पर्धेचा आनंद लुटा. पुन्हा एकदा समीर फाळके, हा चेंडू अराउंड द कार्पेटचा फटका. एक धाव तर या ठिकाणी सुंदर ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू आणि हा चेंडू निर्धाव जातोय. सुंदर गोलंदाजी समीर फाळकेची. अगोदरचं महागड षटक बाबू भांडेचा 17 धावा खर्ची घालतोय. हा सुंदर फटका, सुंदर असा सन्मानजनक फटका मी याला म्हणेन. हलकेसे ब्लॉक होल मधले चेंडूला टोलवलं जात आहे आणि यावर 1 धाव पळून पूर्ण. तर या एका धावेने धावसंख्या परावर्तित होते ती 24. या धावसंख्येवर दुसऱ्या षटकात मर्यादित 5 षटकांचा सामना आपण पाहतोय. क्रिकेटचा हा थरार, क्रिकेटचा हा महासंग्राम आपण श्री रामेश्वर प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनुभवतोय. आजचा 3रा दिवस आणि 3ऱ्या दिवशीचा 4था सामना. हा चेंडू खरोखरच खाली राहतोय. चेंडू 1 धाव निश्चित पळून पूर्ण केली जाते. जिथे एक लूज चेंडू मिळेल तिथे चौकार षटकाराचा फटका हाणायचा आणि जिथे एका अचूक टप्प्यावरच्या गोलंदाजीला सन्मान देऊन जिथे एका दुक्का धाव घेता येईल ती घ्यायची आणि आपला धावफलक जो आहे तो हलता ठेवायचा. हा मनसुबा पहिली 3 षटकं आपल्या संघाला धावसंख्येला आकार द्यायचा, नंतरच्या 2 षटकामध्ये आक्रमक फटके मारायचे. हा सुंदर असा फटका, एक झेल होण्याची नामी संधी. चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक, चेंडूची फेक येते सरळ गोलंदाजाच्या दिशेने, तोपर्यंत 1 धाव. तर या षटकाची सांगता होते ती दुसऱ्या आणि धाव संख्या स्कोरबोर्डवर दिसतोय ती 26. विचार केला तर 9 धावा या खर्ची घालतोय समीर फाळके. 2 षटकांची सांगता होते, धावा होत आहेत त्या 26. ही सलामीवीरांची जोडी म्हणजे गोपाळ बटा आणि प्रथमेश पवार. सुंदर आक्रमक शैलीदार फलंदाज प्रथमेश पवारने आता मात्र आपले हात खोललेत. 2 चौकार आणि 2 षटकारासह प्रथमेश पवार वैयक्तिक खेळतोय. एक 21 या धावसंख्येवर खेळतोय. धावसंख्या 26. पुढचं षटक पाहूया कोण घेऊन येईल.
नवीन गोलंदाज एक लोकल बॉय असं म्हणता येईल पप्प्या कल्याणकर. एक छोट्याशा रनअप मध्ये प्रत्येक चेंडू त्याचा विचार केला तर प्रत्येक चेंडू गणित तो फलंदाजाला नाचवण्याची क्षमता असलेला गोलंदाज मॅन फ्रॉम तरळे पप्प्या कल्याणकर आपलं पहिलं संघाच्या वतीने तिसरं षटक टाकण्यासाठी सज्ज होईल. हा सुंदर चेंडू अपील केलं जातंय. चेंडू टप्पा खातोय, थोडासा उसळी घेतोय, पॅडवर आढळतोय आणि हा चेंडू निर्धाव. देवगडच्या आनंदवाडी स्पर्धेमध्ये याच पप्प्या कल्याणकरने हॅट्रिक केली होती. एका षटकात 4 फलंदाज बाद करण्याची किमया केली होती तोच पप्प्या कल्याणकर. हा सुंदर चेंडू अक्षरशः फलंदाजाला बीट केलं जातंय आणि यष्टीरक्षकाच्या हातातून चेंडू निसटून या ठिकाणी 1 धाव. पंचांचा इशारा येतोय बाईच्या स्वरूपामध्ये. 1 धावेने धावसंख्या 27 धावा. या षटकातील पुढचा चेंडू हा रिव्हर्स स्वीपचा अटेंड केला झालाय. रिव्हर्स स्वीपचा फटका म्हणजे द्विधारी तलवार. लागला तर आबाद नाहीतर बर्बाद, परंतु या चेंडूवर आबाद होतोय. चेंडू जातोय सीमा रेखा पार. तो 4 धावांसाठी चौकार. बाजूचा धन्यवाद धन्यवाद. हॅलो माईक. हॅलो हॅलो. थँक्यू. गोपाळ बटा याच्या बॅट मधून निघालेला हा खणखणीत चौकार, रिव्हर्स स्वीपचा चौकार. आणि या ठिकाणी मात्र कव्हरच्या दिशेने चेंडू 2 क्षेत्ररक्षकांना भेटत चेंडू जातोय तो सीमा रेखा पार. 4 धावांसाठी चौकार. आता मात्र गोपाळ बटाने हात खोललेत. ही धावसंख्या गाठली जाते तिसऱ्या षटकात. हा मोठा फटका गोपाळ बटाच्या बॅट मधून चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक पाहूया आणि हा झेल टिपला जातोय. गोपाळ बटाची सलामीवरची खेळी संपुष्टात. बाद होतोय. वैयक्तिक 13 या धावसंख्येवर विचार केला तर 13 धावसंख्येमध्ये 3 चौकार हाणतोय. अजून 1 षटक गोपाळ बटाची गरज होती. नवीन फलंदाज मैदानात जातोय. षटकारांचा बादशाह सुनील मालवणकर. पप्प्या कल्याणकर आपल्या संघाला बहुमूल्य सफलता मिळवून देईल. हा सुंदर ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू 1 धाव निश्चित स्वरूपात पळून पूर्ण केली जाईल. तिसरं षटक चालू आहे. पप्प्या कल्याणकर आपलं पहिलं संघाच्या वतीने तिसरं षटक. सॉरी, तिसऱ्या षटकाची सांगता होते. तिसऱ्या षटकानंतर धावसंख्या होते ती सुंदर गोलंदाजी. कारण रोहित स्पोर्ट्स वेंगुर्लेचा विचार केला तर निश्चितच एक धडाकेबाज स्पर्धेचा दावेदार. ज्या वेळेला लॉर्ड्स पडले त्याच वेळेला रोहित स्पोर्ट्स हे नाव पाहिलं आणि त्यानंतर या स्पर्धेचा विजेते पदाचा दावेदार म्हणून पाहिलं जातं तो रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ले. नवीन गोलंदाज सीताराम आपलं पहिलं या डावातील 4थं संघाच्या वतीने 4थं षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय. काटेकी टक्कर निश्चितच पाहायला मिळेल या दोन्ही संघांमधून. प्रत्येक संघ आपला परफॉर्मन्स दाखवत पुढील फेरीत जाण्याचा निश्चित प्रयत्न करणार. क्रिकेटचा रणसंग्राम रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव.
फुल टॉच पद्धतीचा चेंडू, जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू अलगदरित्या झेलला जातोय आणि या ठिकाणी बाद ठरतोय तो फलंदाज. संपुष्टात येते प्रथमेश पवारची वैयक्तिक 22 या धावसंख्येवर सुंदर खेळी केली आणि निश्चितच आपल्या संघाला सुस्थितीत नेऊन ठेवलं. प्रथमेश पवार 3 चौकार आणि 2 चौकार आणि 2 षटकारासहित. नवीन फलंदाज संदीप मकवाना, मुंबईचा हा खेळाडू वारंवार आपण मोठ्या स्पर्धेमध्ये पाहतोय. निश्चितच आता मात्र सुनील मालवणकर आणि संदीप मकवाना ही षटकारांचे बादशाह का म्हटले जातात. निश्चितच जसं जसं चौथ्या षटकामध्ये आपल्याला फटक्यांची आतषबाजी, धावांचा पाऊस पडलेला निश्चित आपल्याला पाहायला मिळेल. सीताराम जोईल आपल्या गोलंदाजी मार्कवरून सज्ज होतोय. हा सुंदर असा फटका, विथ अराउंड द कार्पेटचा फटका, लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू, क्षेत्ररक्षण सुंदर आहे, अडवला जातोय चेंडू, फेक होते सरळ गोलंदाजाच्या दिशेने, तोपर्यंत 1 धाव. आता मात्र नवीन फलंदाज संदीप मकवाना या ठिकाणी फलंदाजीसाठी सज्ज. संदीप मकवाना शिडवण्याच्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं होतं, एका षटकात सलग 4 षटकार ज्या फलंदाजाने मारले तो संदीप मकवाना. आणि कातळीची स्पर्धा ज्या फलंदाजाने गाजवली होती तो सुनील मालवणकर. अष्टपैलू असे दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. सीताराम जोईल फलंदाजीचा या ठिकाणी एक कटका आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही फलंदाजांमध्ये मोठे फटके मारण्याची क्षमता. त्याच्यासमोर गोलंदाज सीताराम. हा फुल टॉच पद्धतीचा चेंडू, आ बैल मुझे मार पद्धतीचा चेंडू आणि चेंडू या ठिकाणी आमचं जे पॅव्हेलियनला पार करत चेंडू जातोय तो सहा धावाने धावसंख्या पोहोचते 43 लॉस ऑफ 2 विकेट. 43 या धावसंख्येवर 2 गडी महत्वपूर्ण जात आहेत ते गोपाळ बाटा आणि प्रथमेश पवार. खूप चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला संदीप मकवाना याच्या बॅट मधून. हा चेंडू खरोखरच चेंडू पाहूया, पंचांचा सोयर मारा म्हणजे वाईट चेंडू, एक दंडात्मक कारवाई या ठिकाणी केली जाते, ज्याला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये पंजाब टू हरियाणा चेंडू संबोधला जातोय. या षटकातील एक चेंडू मात्र सीतारामचा वाढतोय आणि रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ले संघाच्या खात्यामध्ये अवांतर 1 धावेची वाढ होते. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, पुन्हा एकदा सर्व बसलेल्या मान्यवरांना सलामी देणारा फटका आपण पाहतोय. चेंडू जातोय सीमारेखा पार, तो 6 धावांसाठी षटकार. दुसरा षटकार पाहायला मिळतोय आपल्याला संदीप मकवाना याच्या बॅट मधून. हा सुंदर चेंडू कव्हरच्या दिशेने टोलवला जातोय, थोडीशी डिलाई, हातातून चेंडू सुटतोय, परिणामतः त्या ठिकाणी 1 धाव यशस्वी पळून पूर्ण केली जाते. धाव संख्या अर्धशतक पार करते. धावा होत आहेत त्या 51 धावा. षटक चालू आहे ते 4थं मर्यादित 5 षटकांचा सामना. निश्चितच एक धावांचा डोंगर आपल्याला पाहायला मिळेल. हा सुंदर फटका, लॉंग ऑनच्या दिशेने सरळ भिरकावलेला 1 धाव तर निश्चित. चेंडू अडवला जातोय, फेक येते, तोपर्यंत 1च धाव. 1 धावेने धावसंख्या पोहोचते 52. प्रति षटकाचा विचार केला तर प्रति षटकामध्ये 13 धावा धावगती राखली जात. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती
52 धावा. अजून एका षटकाचा अर्ध्या डझनाचा म्हणजे 6 चेंडूंचा खेळ बाकी. 6 चेंडू मध्ये किती धावा जमवल्या जातील? निश्चितच हे षटकाचा विचार केला तर हाणामारीचं षटक. पहिल्या षटकामध्ये बाबू भांडेने 17 धावा खर्ची घातल्या. त्यानंतर समीर फाळकेने 9 धावा, पप्या कल्याणकर 10 धावा आणि सीताराम जोईलच्या षटकामध्ये 16 धावा. या 4 गोलंदाजांचा विचार केला तर एक लोकल बॉय पप्या कल्याणकर हा एक सुंदर गोलंदाज ठरतोय. फक्त 10 धावा देत एक गडी बाद. नवीन गोलंदाज समीर फाळके आपलं दुसरं संघाच्या वतीने निर्णायक 5वं षटक टाकण्यासाठी सज्ज होईल. हा सुंदर चेंडू, एक धाव तर निश्चित. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतो का पाहूया, परंतु एकच धाव. पुढचा चेंडू समीर फाळके टाकण्यासाठी सज्ज होईल. पहिल्या षटकात 9 धावा दिल्या होत्या समीर फाळकेने. आपलं दुसरं षटक पाहूया कशा पद्धतीने हाणामारीच्या षटकामध्ये गोलंदाजी करेल. हा सुंदर चेंडू, चेंडू भिरकावलाय, चेंडू फरार होतोय, चेंडू जातोय सीमारेखा पार. तो 6 धावांसाठी आल्यापासून अगदी मैदानाच्या बाहेरच सराव केला की काय, अशा पद्धतीची फलंदाजी करताना पाहतोय. 3 षटकार या ठिकाणी मारले जात आहेत. उंच उडालेला झेल पाहूया, जमिनीला दान केला जातोय. संदीप मकवाना सारख्या फलंदाजाला आपण जीवनदान देत होतो. किती महागडा ठरेल हे नंतर निश्चित कळेल. परंतु मित्रा, ही कॅच नव्हती तर मॅच होती, कारण अजूनही चेंडू या ठिकाणी शिल्लक आहेत. जरी झेल सोडला तरी त्यानंतर दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये सुनील मालवणकर सारखा अष्टपैलू खेळाडू धावचित स्वरूपात बाद होतोय. क्रिकेटच्या भाषेमध्ये याला एक आत्महत्या असं संबोधतात. तो तीच आत्महत्या घडून येते आणि सुनील मालवणकर बाद. नवीन फलंदाज मनोज सकपाळ, एसपी संघाकडून प्रतिनिधित्व करणारा कोल्हापूरचा मनोज सकपाळ आता मात्र मैदानात. 3 गडी बाद होत आहेत आणि धावसंख्या 60 धावा. 5व्या षटकात 60 धावा. ज्या षटकाला हाणामारीचं षटक म्हटलं जातं, जे फलंदाज या शेवटच्या निर्णय षटकात मोठी फटकेबाजी करून आपल्या संघाला एक मोठा धावांचा डोंगर उभा करतो, तिथे लगाम घातलेली गोलंदाजी समीरची. हा चेंडू बॅटची कड घेते, हलकेसे सेकंड स्लिपच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि यावर 1 धाव पळून पूर्ण केली जाईल. आता मात्र नवीन फलंदाज मनोज सकपाळ स्ट्राईकला येतोय. मनोज सकपाळची फलंदाजी आपण वैभववाडीच्या आमदार चषकाच्या स्पर्धेमध्ये बघितली होती. एका स्पर्धेमध्ये 2 अर्धशतक मारणारा फलंदाज म्हणजे मनोज सकपाळ. पाहूया पुढचा चेंडू. समीर फाळके, सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी जोरदार फटका पाहूया. पंचांचा इशारा येतोय, तो 6 धावांचा. इरादा स्पष्ट करतोय मनोज सकपाळ. षटकार मारतोय, आपल्या संघाच्या खात्यामध्ये 6 धावा ऍड करतोय. या ठिकाणी चेंडू बॅटची कड घेतोय. 1 धाव घेण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक आपलं काम चोख बजावतोय. तर 5 षटकांच्या सांगते अखेरीत धावसंख्या होते ती
67 धावा करून 68 धावांचं लक्ष्य मर्यादित 5 षटकांमध्ये म्हणजेच 30 चेंडूमध्ये 68 धावांचं लक्ष्य. श्री रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव बाजारपेठ मित्रमंडळ यांच्या आयोजनाने नेहमी म्हणतो मानाची स्पर्धा. सिंधुदुर्गात अशा काही स्पर्धा होतात की ज्यामध्ये ही दिवस रात्रची आंतरराज्य स्पर्धा खेळवली जाते आणि ह्याचे सर्व प्रणेते आमचे मित्र भाई नरेगाव गावचे प्रथम नागरिक आणि रामेश्वर प्रतिष्ठानचे पालक आणि शैलेश लोके यांच्या माध्यमातून ही भव्य दिव्य स्पर्धा मित्र आपण पाहतो. पुन्हा एकदा मान्यवर कक्षामध्ये जे आमचे मान्यवर उपस्थित आहेत आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये ही क्रिकेटची मानाची स्पर्धा संपन्न होते. स्पर्धेदरम्यान उपस्थित देवगड पर्यटन व्यावसायिकांच्या तालुकाध्यक्षा जिल्हा परिषद सदस्य सौ मनस्वी घारेताईंचं इथं स्वागत करण्यात येत आहे. जान्हवी लोकेंच्या शुभ हस्ते मनस्वी घारे मॅडम जीप सदस्या, उद्योजक महेशजी घारे देवगड यांचा सत्कार व्यापारी मित्रमंडळाचे सन्माननीय अध्यक्ष प्रकाशजी कदम यांनी करावा. महेशजी घारे या स्पर्धेदरम्यान उपस्थित सर्व व्यासपीठावरील मान्यवर आणि स्पर्धेदरम्यान ह्या बाल्कनीमध्ये बसलेले आणि उपस्थित असलेले सर्व क्रीडा रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. मिडबाव गावचे कुटुंब प्रमुख आदरणीय भाईजी नरे, शैलेशजी लोके आणि व्यापारी मित्रमंडळाच्या परिवाराच्या माध्यमातून आपण सर्वजण याची देई याची डोळा या माध्यमातून या स्पर्धेमध्ये उपस्थित राहून या स्पर्धेसाठी उपस्थित राहून त्याचा आनंद घेत आहात. सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा रामेश्वर प्रतिष्ठान आणि व्यापारी मित्रमंडळ बाजारपेठ मिडबाव यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. धन्यवाद. हॅलो. समोरच्या ठिकाणी जी गॅलरी आहे व्यासपीठाच्या बरोबर समोरच्या ठिकाणी उजव्या बाजूला जी गॅलरी आहे जिथं महिला वर्ग उपस्थित आहे त्या बाजूला भरपूर गर्दी दिसते. संबंधितांनी समोरच्या गॅलरीमध्ये जाऊन आसनस्थ व्हायचं आहे. महिला वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित असल्याने 1 नंबर गॅलरीमध्ये पुरुष वर्ग जर बसला असेल तर त्यांनी मोकळ्या जागेमध्ये ज्या गॅलरी आहेत त्या ठिकाणी आसनस्थ व्हायचं आहे. धन्यवाद. हॅलो. धन्यवाद राजेश. उपस्थित क्रीडा रसिकांचं कॉमेंट्री बॉक्स मधून हार्दिक हार्दिक स्वागत. तुम्ही पाहतायत रामेश्वर प्रतिष्ठान मिडभाव आयोजित आंतरराज्यस्तरीय डे नाईट ऑलराऊंड टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा आजचा 3रा दिवस. 3ऱ्या दिवसातील प्राथमिक फेरीची 4थी लढत आम्ही तुमच्या समोर घेऊन आलोय. रोहित स्पोर्ट वेंगुर्ला ज्या संघाने प्रथमतः फलंदाजी केली आहे आणि विजयासाठी 68 धावांचं लक्ष दिलंय. बॉबी स्पोर्ट गडी तामाणे संघासमोर 5 षटकांमध्ये बनवायच्या आहेत 68 धावा. बॉबी स्पोर्ट गडी तामाणे संघाला कृपया सामना लवकरात लवकर चालू ठेवा. यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्या सोबत जोडले गेलेत आपल्या सर्वांचं कॉमेंट्री बॉक्स मधून हार्दिक हार्दिक स्वागत असेल. रामेश्वर प्रतिष्ठान मिडभावच्या माध्यमातून सन्माननीय शैलेशजी लोके साहेब, सन्माननीय भाईजी नरे साहेब यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली होऊ घातलेला हा क्रिकेटचा रणसंग्राम आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रब्बानी, कर्नाटकचा हा खेळाडू रब्बानी गोलंदाजी मार्कवरती तेज तरार गोलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेला हा गोलंदाज. कॉमेंट्री बॉक्सच्या समोर आमचे मित्र मंगेश पारकर आणि पिंकू मिडवावकर दिसत आहेत. रब्बानी मॅन फ्रॉम कर्नाटकचा हा गोलंदाज तुम्ही बघतायत स्क्रीनवरती. खूप चांगली गोलंदाजी मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आपण याची पाहिली. तोच रब्बानी कर्नाटकचा खेळाडू आणि समोर स्ट्रायकिंग एंडला फलंदाजीसाठी मंगेशची गाडी सज्ज होईल. एकेरी धावेने पहिल्या चेंडूवरती धावांचं अकाउंट ओपन केलं जातंय. खूप मोठ्या धावांचा पाठलाग करायचा आहे. धावांचं पर्व उभारलंय. तब्बल 68 धावा विजयासाठी आवश्यक असतील बॉबी स्पोर्ट गडी तामाणेला. रब्बानीचा ऑफ्टमोरचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न. एकेरी धाव तर पूर्ण केली जाते व या एकेरी धावेने सांघिक धावसंख्या वधारते 2 धावांवर.
रब्बानी जो कर्नाटकवरून बिलॉंग करतोय, हाय आम ऍक्शन तुम्ही त्याची बघतायत. वेग आणि गती याचं मिश्रण आणि त्याच पद्धतीने गती परिवर्तन चेंडू देखील त्याच्या माध्यमातून आणि यॉर्करचा स्पेशलिस्ट म्हणून हा गोलंदाज आपण ओळखतो रब्बानीला. यावेळेला क्रॉस लाईन चेंडूला पाठवलाय डीप स्क्वेअर लेग सीमारेषच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, थोडस फंबलिंग करतोय आणि अंतिम क्षणी चेंडू सोबत फुटबॉल खेळून चेंडूला पाठवलंय सीमारेषच्या पलीकडे. आलाय पहिला चौक. सीताराम जोईलच्या बॅट मधून आलाय चौकार. धावसंख्या धावफलकावरती बघतायत 6 धावा. रबानीचा याही वेळेला लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू, मोठा फटका, ताकदवर टायमिंग बेबी साल. क्रिकेट हो या प्यार, टायमिंग सही तो सब कुछ सही. चेंडूला पाठवलंय सीमा रेखा पार. समोरचा चेंडू होता. सीताराम सारख्या फलंदाजाला तुम्ही लेग स्टंपवरती जर गोलंदाजी केला तर तुम्हाला हाच रिझल्ट पाहायला मिळेल, कारण या फलंदाजाच्या बॅट मध्ये क्षमता आहे आणि ती त्याने सिद्ध केले सुरुवातीच्या 2 चेंडूंमध्ये. यावेळेला समोरच्या दिशेने बॉलर बॅक ड्राईव्ह केलंय. स्वतः फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण केलं जाते ते रब्बानीकडून. धावेची तमाम शंका समाप्त केली जाते आणि सांघिक धावसंख्या मात्र स्थिरावते ती पहिल्या षटकाच्या मध्यंतरास 12 धावा. पहिल्या षटकाच्या मध्यंतरापर्यंत तुम्ही पाहताय 12 धावा असा धावफलक. आवश्यकता आहे तब्बल 68 धावांची आणि या 68 धावा बनवायच्या आहेत 5 षटकांमध्ये. बॉबी स्पोर्ट गडी तामानेला. रबानी राईटम राऊंड विकेट मारा करेल. समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलेला मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे, बम्बलिंग करतोय. स्क्रीन वरती आपल्याला दिसतोय सँडी कुंडेकर, त्याच्याकडून ही अपेक्षा नसेल मात्र बॅकिंग केलंय जॉनीने. एकेरी धावणी सांघिक धावसंख्या जाईल 13 धावांवर. 13 हा क्रिकेट मधला अशुभ अंक, मात्र पहिल्या षटकाच्या सांगते अखेरीस 68 धावांच्या उत्तरामध्ये बॉबी स्पोर्ट गडी तामानेचा धावफलक आपल्याला दिसतोय 13 धावा. बिनबाद 13 असा धावफलक तुम्ही पाहतायत स्कोरबोर्डवर. विजयासाठी 68 धावांची आवश्यकता आहे. अजूनही 4 षटकांचा कालावधी बाकी असेल बॉबी स्पोर्ट गडी तामाणे संघासाठी. रामेश्वर प्रतिष्ठान मिडभाव आयोजित आंतरराज्यस्तरीय डे नाईट ओरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा आजचा 3रा दिवस. पहिल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी 2 संघ आपल्याला गोव्याचे मिळालेत उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करणारे. आज कोण असेल? रोहित स्पोर्ट वेंगुर्ला, बॉबी स्पोर्ट गडी तामाणे, यश 11 वागोटन असे मातब्बर संघ, मयूर स्पोर्ट कट्टा आपल्या या आजच्या दिवशी दाखल झालेत. मालवण बॉईजचा संघ देखील आहे. तेरा धावा असा धावफलक पहिल्या षटकाच्या सांगते अखेरीस 68 धावांचं उत्तर देतोय बॉबी 11चा संघ. अजूनही 24 चेंडू आणि विजयासाठी 55 धावांची आवश्यकता असेल बॉबी स्पोर्ट गडी तामाणेला. हात खोलावे लागतील, आक्रमक रूप धारण करावं लागेल, आक्रमकता ही बचाव का साधन बनवावं लागेल आणि निश्चितपणे अटॅक इज द बेस्ट डिफेन्सचा जर का तुम्ही वापर केलात, प्रतिस्पर्धी संघाच्या प्रमुख गोलंदाजावरती आक्रमण चढवलं तर निश्चित अर्थाने तुमचा बचाव देखील होईल या सामन्यामध्ये. गोलंदाजी मार्कवर टिकमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी विरुद्ध बाजूने आणि गणपती मंदिर एंड कडून गौरेश कांबळी रेडी एक्सप्रेस गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गोलंदाजच्या यादीतील गोलंदाजांच्या पंक्तीतील एक मोठा सितारा तुम्ही बघताय स्क्रीनवरती. पंचांच्या उजव्या हाताकडून गौरेश एक्सप्रेस निघाले रेडी एक्सप्रेस. पंचाकडे दाद मागितली, मोठं अपील केलं जात आहे, उत्साह जास्त. पंचांनी अपील ढोडकाडून लावलंय, फेटाळून लावलंय आणि त्यानंतर मात्र लेग बायचा सिग्नल दिलाय आमच्यापर्यंत. अतिरिक्त धावेने सांघिक धावफलक बदलला जातोय 14 धावांवर. विजयासाठी 68 धावा, 55 धावांची आवश्यकता होती. 24 चेंडू मध्ये पहिल्या चेंडूवरती तुम्ही बघतायत लेग बायचा सिग्नल आलाय आणि त्यानंतर रेडी एक्सप्रेस
जो वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करतो आणि चेंडू दोन्ही बाजूला वळवण्याची क्षमता असणारा हा गोलंदाज, क्षमतावान गोलंदाज, आणि त्याने आपली क्षमता कित्येक स्पर्धेमध्ये सिद्ध केले. आता देखील त्याची ही क्षमता आपण सिद्ध करताना पाहणार आहोत. मात्र समोरून काय उत्तर येईल, स्ट्रायकिंग एंडला फलंदाजीसाठी तुम्ही बघतायत मंगेश घाडी. मंगेश घाडी ऑफ द मोडचा चेंडू पॉइंटच्या दिशेने चेंडूला टोलवण्याचा प्रयत्न केलाय. फटका मिस टाइम झाला असला तरी देखील एकेरी धाव जलद गतीने आणि जास्तीत जास्त स्ट्राईक डावखुऱ्या फलंदाजाला देण्याचा प्रयत्न सीताराम जोईल त्याच्या बॅटमधून एक चौकार एक षटकार आपण पाहिलाय. त्या फलंदाजाला जास्तीत जास्त स्ट्राईक मिळण्याचा प्रयत्न केला जातोय. धावसंख्या धावफलकावरती जाते 15 धावांवर. गौरेश कांबळी बॉलिंग मार्कवर, पंचांच्या उजव्या हाताकडून रेडी एक्सप्रेस निघाले आहे. पुन्हा एकदा मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न, डाव्या एष्टीवरचा चेंडू वितळवंत कार्पेटचा फटका जमिनीला समांतर डीप मध्ये प्रोडक्शन स्क्वेअर लेगला डीप स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षकाची फेकी. मात्र तत्पूर्वी चित्त्याच्या वेगाने हरणाच्या चपळाईने दुहेरी धावांची लहर झळकते. प्रत्येक धाव लाख मोलाची असेल दोन्ही संघांच्या दृष्टीने आणि दुहेरी धावांनी सांघिक धावफलक मात्र बदलतोय 17 धावांवर. जो 17 आकडा तुम्हाला एबी डिव्हिलियर्सच्या पाठीवरती पाहायला मिळायचा, 17 हा अशुभ अंक मानला जातो. मात्र हाच अंक एबी डिव्हिलियर्सने आपल्या पाठीवरती घेऊन मिरवला होता. बॅटची कडा घेतली, फटका फसलाय, चेंडू बराच काळ हवेत आणि हवेत विरलेल्या चेंडूचं एसटी रक्षक गोपाळ भट्टा झेलात रूपांतर करतोय. पहिल्या विकेटचं पतन एकमेव आशेचं किरण होतं सीतारामच्या रूपाने आणि तेही संपुष्टात आणलं जातंय ते गौरेश कांबळीच्या गोलंदाजीवरती. पहिल्या विकेटचं पतन 68 धावांच्या उत्तरामध्ये दुसऱ्या षटकाच्या मध्यंतरास 17 धावा असा धावफलक बॉबी स्पोर्ट गडी तामाणेचा. नवीन फलंदाज दर्शन जोईल मैदानाच्या आतमध्ये आलाय. मात्र त्याच्यावरती खूप मोठी जबाबदारी असेल या सामन्याची, कारण विकेटही शाबूत ठेवायचे आहेत आणि धावाही बनवायच्या आहेत. म्हणजे दोन्ही जबाबदारी पार पडाव्या लागतील. गौरेशचा वेगवान तेज तरार 140 किलोमीटरच्या वेगाने चेंडू आलाय एसटी रक्षक गोपाल भट्टाच्या दिशेने. चेंडू निर्धाव गणला जाईल आणि सांघिक धावफलक मात्र स्थिरावतोय 17 धावांवर. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव आयोजित आंतरराष्ट्रीय डे नाईट ओरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा, डे नाईट क्रिकेट स्पर्धेचं हे 4थं पर्व. 4थ्या पर्वातील 3ऱ्या दिवसामधील प्राथमिक फेरीची 4थी लढत आम्ही तुमच्या समोर घेऊन आलोय. सन्माननीय भाईजी नरे साहेब जे कुटुंब प्रमुख आहेत, मिडबावचे प्रथम नागरिक आहेत, सरपंच पदावरती त्यांची नियुक्ती झाली आहे आणि कोरोनाच्या कालावधीमध्ये यांच्याच नेतृत्वाखाली रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या सर्व शिलेदारांनी जे काम केलं ते खरोखरच वाखाणण्याजोगं होतं आणि त्या कार्याला आमच्या कॉमेंट्री बॉक्स मधून आम्ही सलाम करतोय. प्रारंभीच्या 2 षटकांचा दुसऱ्या इनिंगचा खेळ थांबलाय आणि 68 धावांच्या उत्तरामध्ये केवळ 18 धावा एका गड्याच्या मोबदल्यात असा खालावलेला धावफलक तुम्ही पाहतायत बॉबी स्पोर्ट गडी तामाणेचा. गोलंदाजी मार्कवरती ठीक आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी समोरून गोलंदाजीमध्ये बदल होईल. व्यक्तिगत कोट्यातलं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून 3रं षटक हाताळण्यासाठी अमोल भोसले हा गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय, जो महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये आपली सेवा बजावतोय. रत्नागिरीवरून बिलॉंग करणारा हा खेळाडू दाखल झालाय आज मात्र रोहित स्पोर्ट्स संघाच्या गोटामध्ये. तर अमोल सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक कोट्यातलं पहिलं षटक तो हाताळेल. आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी समोरून त्याच्या समोर असेल मंगेश घाडी. मंगेश घाडीसाठी वरती येणारा चेंडू मंगेश घाडीच्या कानामध्ये हाय हॅलो करतोय. एसटी रक्षक गोपाल भट्टाच्या दिशेने जातोय व सांघिक धावसंख्या मात्र स्थिरावते. 2 षटक एका चेंडूच्या सांगते अखेरीस केवळ 18 धावा. आवश्यकता आहे 68 धावांची. रोहित स्पोर्ट वेंगुर्ले सारख्या बलाढ्य संघासमोर झुंज द्यायची तर निश्चितपणे आक्रमण करावं लागेल बॉबी स्पोर्ट गडी तामाणे संघाला. आणि हे षटक असेल का आक्रमणाचं? खराब चेंडूंची वाट पाहावी लागेल, खराब चेंडू तुम्हाला शोधावे लागतील. सुंदर चेंडू अतिशय सुरेख. यावेळेचा चेंडू बाहेर काढलाय, किंचित वळण घेतलंय चेंडूने गुडलँग स्पॉट वरून. उत्तर नव्हतं. स्ट्रायकिंग एंडचे फलंदाज मंगेश घाडीकडे ढुंडो साजनावाली फलंदाजी आणि आपण सातत्याने बघतो की चेंडू एका बाजूला बॅट दुसऱ्या बाजूला,
म्हणजे जखम मांडीला आणि इलाज शेंडीला अशी फलंदाजी मंगेश घाडीची. बराचसा वरती आलाय, चेंडूने उसळी घेतले आणि याला दंडित केलंय. अमोल भोसलेला दंडित केलंय पंचांनी गोलंदाजाला आणि एका अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्या मात्र पुढे जाईल 19 धावांवर. 19 धावा तिसऱ्या षटकाचा कालावधी आपण पाहतोय. 68 धावा विजयासाठी आवश्यक. बॉबी स्फोट गडी तामणेला ऑफ्टमोरचा चेंडू नजाकत आणि ताकद. टायमिंग बेमिसाल चेंडूला पाठवलाय डीप कोर्ट पण सीमारेषेच्या पलीकडे आलाय चौकार मंगेश गाडीच्या बॅट मध्ये. चे 2 चेंडू पुलर लेनचे होते. त्यानंतरचा हा हाफ ट्रॅकर आला. वेट अँड वॉच चेंडूची वाट बघितली आणि अंतिम क्षणी फेस कोललाय. सुंदर फटका पाहिला होता या अगोदर चेंडूवर, मात्र त्यानंतर कमबॅक केले पुन्हा एकदा गोलंदाज अमोलने. एकेरी धावणे सांघिक धावसंख्या जाईल 24 धावांवर. तिसऱ्या षटकाचा कालावधी 24 धावा असा खालावलेला, मंदावलेला, सुस्तावलेला धावफलक आपण पाहतोय. स्कोर बोर्डवरती हात खोलावे लागतील, गाडी एक्सलेट करावी लागेल. स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने दर्शन जोईल, ज्याच्या बॅट मध्ये क्षमता आहे. ऑफस्टंपच्या बराचसा बाहेर निघालाय चेंडू आणि पंचांनी पुन्हा एकदा आपले दोन्ही हात समांतर केलेत. गोलंदाजाला दंडित केलंय. ज्या चेंडूला आपण क्रिकेटच्या सांकेतिक भाषेमध्ये पंजाब टू हरियाणा असं संबोधतो, तो अतिरिक्त स्वरूपाचा चेंडू आणि एका दंडात्मक धावेने सांघिक धावफलक 25 धावांवर. अमोल भोसले बॉलिंग मार्कवर. महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये सेवा बजावणारा महाराष्ट्राचा हा जाबाज सैनिक आज मात्र दाखल झालाय रोहित स्पोर्ट संघाच्या गोटात. दुहेरी धावांची लहर. हलक्या हाताने खेळलेला हा फटका होता. खूप डीप मध्ये प्रोडक्शन होतं. आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळाला प्रथमेश पवार उर्फ नाना. हा देखील एक चांगला खेळाडू आहे. रोहित स्पोर्ट वेंगुर्ले संघाचा उत्कृष्ट फलंदाज, जो इंजिनियर पेशाने इंजिनियर देखील आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर अमोल भोसले. असुंदर चेंडू अतिशय सुरेख, बराचसा खाली राहिलाय आणि यानंतर मात्र कोणतंही उत्तर नव्हतं या चेंडूवरती. अमोल भोसलेची एक सुंदर गोलंदाजी या षटकात त्याने खर्च केलेत केवळ 7 धावा. 3 षटकांचा खेळ थांबलाय आणि सांघिक धावसंख्या धावफलकावरती 68 धावांच्या उत्तरामध्ये केवळ 27 धावा असा धावफलक. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि 12 चेंडूंमध्ये बनवायचे आहेत तब्बल 41 धावा. 12 चेंडू 41 धावा असं समीकरण आहे स्कोर बोर्डवरती. हॅलो, यानंतर होणारा सामना आहे तो मयूर बिर्ला 11 कालवी यांच्यात. दोन्ही संघाच्या संघनायकाने या ठिकाणी नाणेफेकीसाठी या. जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय सौ मनस्वी घारे मॅडम यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक होणार आहे. हॅलो, धन्यवाद अमोल जमताडे. 11 चेंडू समीकरण राहते ते 42 धावांचं. यावेळी सुरेख चेंडू गोलंदाजीच्या स्क्रीनवरना गणेश यांकडनं जावेद संधी हा खेळाडू पाहायला मिळतोय. तो गोलंदाजीसाठी ज्या जावेद संधीने मालवण टोपीला बोर्डिंगच्या मैदानावरती जी कोकण नाव प्रीमियर लीग स्पर्धा झाली होती त्या स्पर्धेमध्ये सुरेख कामगिरी केली होती, तो जावेद संधी यावेळी गोलंदाजीवरती पाहायला मिळतोय. यावेळी मोठा फटका टोलवायचा चेंडू बराच काळ हवेमध्ये. गोपाळ भट्टाचे शर्तीचे प्रयत्न पाहायला मिळत आहेत, मात्र चेंडूपासून थोडासा दूर पाहायला मिळतोय आणि एकेरी निर्णायक धाव मिळत आहे ती बॉबी स्फोट गडी तामाने या संघासाठी. रोहित स्पोर्ट वेंगुर्ले विपक्ष गडी तामाने या दोन संघ दरम्यान ही लढत, मात्र विजय हा थोडासा दूर पाहायला मिळतोय. तो बॉबी स्पोर्ट्स गडी तामाने या क्रिकेट संघाच्या बाजूने 68 धावांचा पाठलाग 5 षटकांमध्ये. एक आक्रमक फलंदाजीची ही अति आवश्यकता ती बॉबी स्पोर्ट गडी तामाने क्रिकेट संघाला. यावेळी सुरेख चेंडू अतिरिक्त उसळी ही पाहायला मिळत आहे. पंच त्याला दंडित करतायत. अवंतर धावेची खून ही समालोचन कक्षाच्या दिशेने पाहायला मिळत आहे. तर सांघिक धावसंख्या धावफलकावर 29 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. उजव्या हाताचा जावेद संधी बहुधा बॅटची लिडिंग एज, मात्र यष्टीरक्षक गोपाळ भट्टाकडनं चूक होत आहे. परिणामी चेंडू जमिनीला दान होताना दिसतोय आणि सांघिक धावसंख्या ही 30 धावा धावफलक.
29 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 68 धावांचा पाठलाग, विस्फोटक फलंदाजीची अतिआवश्यकता. यावेळी शॉर्ट प्लेन पैसा चेंडू डीप लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. त्या फलंदाज त्या चेंडूवरती हात घोलताना पाहायला मिळतोय. तो डीप लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर 6 धावा. यावेळी पुन्हा एकदा सज्ज होतोय. याही वेळी उसळी घेतलेला चेंडू एक सुरेख फटका निघतोय हा काऊ कॉर्नरच्या दिशेने. परिणामी एकेरी धावसंख्येने 36 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 68 धावांचा पाठलाग करताना तो बॉबी स्पोर्ट गडी तामाने क्रिकेट संघ या मैदानावरती. एका बाजूला रोहित स्पोर्ट वेंगुर्ला हा बलाढ्य संघ, ज्या संघामध्ये कोल्हापूर, मुंबई आणि सिंधुदुर्गातील खेळाडूंचा सहभाग या संघामध्ये पाहायला मिळतोय. तोच रोहित स्पोर्ट वेंगुर्ला संघ प्राथमिक फेरीची आपली लढत ही बॉबी स्पोर्ट गडी तामाने क्रिकेट संघाविरुद्ध खेळताना पाहायला मिळतोय. 6 चेंडू 32 धावा गोलंदाजीच्या स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. मॅन फ्रॉम रत्नागिरीचा अमोल भोसले या इनिंगची सांगता करणारं षटक मैदानावरती पाहायला मिळत आहे. ते रोहित स्पोर्ट वेंगुर्ले क्रिकेट संघाकडनं. 6 चेंडू 32 धावा, समीकरण कठीण पाहायला मिळत आहे. मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. ती बॉबी स्पोर्ट गडी तामाने संघाच्या फलंदाजांना अशक्य मात्र त्याला शक्य बनवावं लागेल ते या संघाला. अमोल भोसले उजव्या हाताचा गोलंदाज, जो चेंडू वळवण्यात तरवेज त्या गोलंदाजाची वर्णी या इनिंगची सांगता करणारे षटक हे रोहित स्पोर्ट वेंगुर्ले क्रिकेट संघाकडनं. उजव्या हाताच्या फलंदाजाला थोडासा आत येणारा चेंडू, ज्या चेंडूवरती बहुधा फलंदाज हा माघारी तंबूचा रस्ता पकडावा लागतोय आणि संकटात पूर्णपणे सापडताना दिसतोय तो बॉबी स्पोर्ट गडी तामाने क्रिकेट संघ. या संघाचे संघनायक या ठिकाणी उपस्थित आहेत. नवीन फलंदाज समीर फाळके मैदानात पावलं टाकताना दिसतोय तो बॉबी स्पोर्ट गडी तामाने या क्रिकेट संघाकडनं. मधल्या फळीतील फलंदाज लक्ष थोडस दूर पाहायला मिळत आहे. विजयाच्या उंबरठ्यावरती पाहायला मिळतोय रोहित स्पोर्ट वेंगुर्ला क्रिकेट संघ. प्राथमिक फेरीची लढत जिंकायची आणि या स्पर्धेतलं आव्हान आपलं हे जिवंत ठेवण्याचा प्रयत्न असेल तो रोहित स्पोर्ट वेंगुर्ले क्रिकेट संघाचा. डावखुऱ्याचा फलंदाज पुढे सरसवून खेळण्याचा प्रयत्न, बहुधा स्ट्राइक एंड वरती थोडीशी चूक, ही महागात पडतंय. फलंदाजाला माघारी परतावं लागेल ते धावचीच्या स्वरूपात. सामना होतोय दुसऱ्या फेरीचा. मयूर स्पोर्ट कट्टा विपक्ष मालवण बॉईज या दोन संघ दरम्यान ही लढत होताना दिसत आहे. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जायचं आहे. टॉस की बॉस कोण ठरतोय हे पाहणं असोक्याचं राहील ते पुढील सामन्यामध्ये. एका बाजूने विजयाच्या दिशेने वाटचाल रोहित स्पोर्ट वेंगुर्ले क्रिकेट संघाची, तर पराभवाच्या छायेखाली बॉबी स्पोर्ट गडी तामाने क्रिकेट संघ पाहायला मिळतोय. फलंदाजीमध्ये हाराकिरी आणि गोलंदाजींची कामगिरी ही सुमार. या अष्टपैलू कामगिरीवरती रोहित स्पोर्ट वेंगुर्ले क्रिकेट संघ जो 5 षटकांमध्ये 67 धावा 68 धावांचा डोंगर उभा केलाय. मात्र त्या धावांचा पाठलाग आतापर्यंत ही फलंदाजांकडनं हाराकिरी पाहायला मिळत आहे ती बॉबी स्पोर्ट गडी तामाने क्रिकेट संघाच्या फलंदाजांकडनं. अमोल भोसले गोलंदाजीवरती पाहायला मिळतोय. डाव्या यष्टीवरचा हा चेंडू, परिणामी एकेरी धाव घेण्याची संधी. एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पुढे सरकताना दिसत आहे ती 37 धावा धावफलकावर.
डावखुऱ्याचा फलंदाज हा स्ट्राईक एंडच्या दिशेने पाहायला मिळतोय, तर अमोल भोसले यावेळी एंड चेंज करतोय. पंचांच्या उजव्या साईडने गोलंदाजीसाठी सज्ज होताना दिसतोय. आपल्या फॉलो थ्रू मध्ये सुरेख शतरक्षण, धावांसाठी संघर्ष आणि विजयाच्या दिशेने प्रवास करताना दिसतोय तो रोहित स्पोर्ट वेंगुर्ले क्रिकेट संघ. तर पराभवाच्या छायेखाली गढीतमाने क्रिकेट संघ पाहायला मिळतोय. 68 धावांचा पाठलाग करताना हा या संघाचा डाव कोलमडताना पाहायला मिळाला. यावेळी सुरेख फटका, चेंडू येतोय डीप लॉंग अपला. नाना हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय, अर्थात प्रथमेश पवार झेल खाली येतोय आणि फलंदाजाला माघारी परतावं लागतंय. हॅलो, कट्टा यांच्यात नाणेफेक या ठिकाणी सन्माननीय सौ मनस्वी घारे व सन्माननीय महेश घारे यांच्या या ठिकाणी शुभ हस्ते नाणेफेक होत आहे. पुढील सामना भेटीला येतोय क्रीडा रसिकांच्या मयूर स्पोर्ट कट्टा विपक्ष मालवण बॉईज या दोन संघ दरम्यान ही दुसऱ्या फेरीची लढत होत आहे आणि या सामन्याचं धावतं समालोचन करण्यासाठी